नमस्कार. सानिकला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतरी मी देवळात गेले होते आणि देवळामध्ये एक आजी भेटल्या बरं का मला. आणि त्या आजीनी मला अगदी हाक मारली आणि मला म्हणाले, अगं मी तुझे ना व्हिडिओ बघते, माझ्याकडे पण एक छान उपाय आहे. तर म्हटलं नक्की सांगा, असं काही नाही. तर म्हणाले, अगं आमचा आपला साधासुधा. तर म्हटलं हो सांगा तर खरी. मग त्यांनी जो उपाय सांगितला तो आणि माझ्याकडे जो उपाय होता तो इतका परफेक्ट मॅच झाला की मलाही अगदी आश्चर्य वाटलं की खरंच या पूर्वीच्या लोकांना हे कोण बरं ज्ञान देत असेल. आता आपल्याकडे मीडिया आहे, एका क्लिकवर गुगलवर सगळं मिळतं, क्लासेस असतात, पुस्तकं असतात, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असते. तर ह्यातनं आपल्याला बऱ्यापैकी सगळं नॉलेज मिळतं. पण पूर्वीचे लोक मला वाटतं आपल्यापेक्षाही हुशार होते. म्हणजे मी तर हे नेहमीच मान्य करते की पूर्वीच्या लोकांना हे ज्ञान कुठे मिळालं, खूप अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे असते. तर त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणाले, आम्ही जे उपाय करायचो ते आमच्या जे परसबागेत असायचे, परसदारात असायचे तेच आम्ही उपाय करायचो. तर त्यांनी सांगितलं की अगं केळ असतं की नाही, तर केळसुद्धा चेहऱ्याला लावलं ना की खूप छान होतं. मी म्हटलं पुढे पण सांगा ना काय आहे ते. तर आता मी तुम्हाला सांगते की केळ घेताना सुद्धा आपण काय करायचं. तर केळ आजकाल बाजारामध्ये पिवळी धमक्क केळ मिळतं बघा, मी तुम्हाला दाखवते. हां, अशी पिवळी धमक्क केळे असतात. तर बाजारात आजकाल अशी पिवळी धमक्क केळं मिळतात. तर ही अशी केळं नका घेऊ बरं का. ही ना केमिकलनी पिकवलेली असतात आणि मग ती आपल्या चेहऱ्याला सूट होत नाही, कुठेतरी ॲलर्जी येणार. त्याच्यापेक्षा ही नैसर्गिकरित्या ह्याच्यावर काळे डॉट वगैरे असतात. तर अशी नैसर्गिकरित्या पिकवलेली केळं घ्या बरं का. म्हणजे त्यांनी तुम्हाला कुठली रिॲक्शन येणार नाही. तर ह्या प्रकारचं आपल्याला केळ घडणार आहे. आणि आजच्या आपल्या फेशियलला ₹10 खर्च येणार नाही. मध्ये मी तुम्हाला दाखवला होता एक व्हिडिओ की दाखवला होता की फेशियलला ₹50 तुम्ही घरच्या घरी फेशियल करू शकता. पण आजचं जे फेशियल आहे ते ₹10 लागत नाही. या केळामधले आपल्याला पाव ते अर्ध केळंच लागतं आणि उरलेलं केळं आपण छानपैकी खाऊन घ्यायचं. म्हणजे खायचं, आपल्याला आतूनही पौष्टिकता मिळते आणि वरनंही छान आपल्या चेहऱ्याला तजेलता येतो. तर दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यात काय लागतं तर मध लागतं. आणि अजून एक सांगते, एकदम छान सिक्रेट म्हणतात ना टिप म्हणजे काय, तर या केळाची साल पण तेवढीच उपयोगी असते. तर ही केळाची साल ह्याच्यावर काय टाकायचं तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. पण परत एकदा सांगते की पिठी साखर घ्यायची आपल्याला. तर पिठी साखरसुद्धा एकदम बारीक नाही बरं का, थोडीशी रवाळ घ्यायची म्हणजे रव्यासारखी, की त्याचा बेस्ट आपल्याला म्हणजे एक स्क्रबर म्हणून आपल्याला वापर करायचा आहे. कसं करायचं तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवते. पण हे करायचं, स्क्रबिंग करायच्या आधी बरं का तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या, मध्ये दूध घ्या आणि कापसाने सगळं असं पुसून घ्या. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक मिनिट आता क्लिन्सिंग हे तयार होईल, क्लिन्सिंग मिल्क, आणि चेहरा स्वच्छ होऊन जातील. अगदी बारीकसुद्धा जे रंध्र आहेत ते सुद्धा स्वच्छ होऊन जातील. तर असं हे चेहरा स्वच्छ झाल्यानंतर पुढच्या स्टेप्स काय आहेत हे मी दाखवते. चला तर आपण बघूया कसं करायचं. आणि अगदी एक नक्की विनंती आहे की तुम्ही कुठे स्किप करू नका बरं का. नाही तर काय होतं मग परत तेच विचारलं जातं. तर न स्किप करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो करून बघा. अगदी ₹10 खर्च नाही. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं जायचं ते आपण आता बघूया. सर्वात प्रथम तुम्ही काय करा, हे केस सगळे असं छान कुठल्या तरी तुमच्या जुन्या ओढणीने किंवा जुन्या टॉवेलनी सगळं असं पॅक करून घ्या. कारण काय होतं, केळ आणि मध आपण असं हे करतो ना, फेशियल करतो तेव्हा ते केसाला लागायची शक्यता असते. आणि मग केस जरा चिकट होतात आपल्याला. मग ते दुसऱ्या दिवशीपर्यंत कशाला ठेवायचे म्हणजे, आणि लगेच तर धुवायचं नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण हे असं छान केस सगळे आतमध्ये घालून घ्या, म्हणजे असं सगळं कव्हर करून घ्या. आणि मग आता आपण पुढची स्टेप दाखवते. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की केळ हे नैसर्गिकरित्या पिकलेलंच आपल्याला केळ पाहिजे आहे. म्हणजे उगीचच आपलं कुठलं तरी केमिकलनी ते पिवळं जे धमक असतं की नाही ते केमिकलनी पिकवलेलं असतं आणि त्याची कदाचित आपल्या त्वचेवर रिॲक्शन येऊ शकते. तेव्हा अगदी नैसर्गिकरित्या पिकलेलं केळ घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की पिठी साखर, मध आणि हे पहा मी तुम्हाला दोन हे दाखवते. हे पिठी साखर आणि ही मसूर डाळ आहे बघा, तुम्हाला दिसते मसूर डाळ. मुद्दाम ही वेगळ्या रंगाच्या वाटीत घेतली काचेच्या. ही मसूर डाळ आहे. ही सगळ्यांना लागणार नाही आहे बरं का.
आपल्याला सर्वसाधारण सगळ्यांना आपल्याला हेच लागणार आहे, पिठी साखर लागणार आहे. तर पिठी साखरसुद्धा एकदम बारीक करायची नाही, हां, बारीक करू नका. तर थोडंसं आपलं जाडा रवा असतो की नाही, तेवढी अशी साधारण पिठी साखर मिक्सरमधनं बारीक करून घ्या. आणि ज्यांच्या ह्याच्यावर चेहऱ्यावर लव आहे त्यांनी ही डाळ मिक्सरमधनं अशीच बारीक रव्यासारखी दळून घ्यायची. आणि मी सांगते कसा उपयोग करायचा आहे. तर केळ, मध आणि पिठी साखर लागणार आहे. तर केळसुद्धा आता आपण छानपैकी आपल्याला अर्ध केळ घ्यायचं आहे. अर्ध लागत नाही आहे, पण आपण अर्ध केळ घेऊया. आणि अर्ध केळ हे केल्यावर, वाटीमध्ये केल्यावर त्याला छानपैकी स्मॅश करायचं. तुम्हाला दाखवते मी कसं स्मॅश करायचं, म्हणजे असं लगदा करायचा. तत्पूर्वीची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती सगळ्यात पहिले तुम्ही आधी ती लक्षात घ्या. आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका बरं का, कारण मग परत परत तेच विचारलं जातं. तर आपल्याला केळाची साल, केळाच्या सालीमध्ये पण अत्यंत गुणधर्म आहेत. पहा, ही मी केळाची साल काढून घेतली. हां, ही केळाची साल काढून घेतली. आता ह्याची पुढची स्टेप तुम्ही अगदी लक्ष द्या. आपण जी पिठी साखर केलेली आहे ती पिठी साखर ह्याच्यावर भुरभुरायची. हां, आणि ती बऱ्यापैकी त्याला जसं म्हणजे पाणी सुटतं ती त्याला फिक्स होते. हे पहा, अशी ही पिठी साखर ह्याच्यावर अशी भुरभुरली. हे पहा, मी अशी ह्याच्यावर लावून घेतली. दिसतंय तुम्हाला, या सालीवर लावून घेतली. मी चेहरा स्वच्छ गार पाण्याने धुवून घ्या. आणि किंवा ज्यांना शक्य असेल तर अगदी 1 चमचा दूध घ्या आणि त्याच्यामध्ये कापसाचा बोळा करून चेहऱ्यावर फिरवा. जेणेकरून दूधसुद्धा उत्तम क्लिन्सिंग एजंट आहे. म्हणजे स्वच्छ तुमच्या प्रत्येक रंध्रामध्ये जाऊन ते स्वच्छ करतं. दूध असेल तर दूध घ्या, नसेल तर स्वच्छ पाण्याने अगदी बाथरूममध्ये जाऊन स्वच्छपैकी वॉश बेसिनच्या इथे छान हे करा, धुवून घ्या. त्याच्यानंतरची ही स्टेप बघा. आता हे साखर मी तुम्हाला केली होती, तर आता ही अशा पद्धतीने आपल्याला, हे पहा, ही थोडी खरखरीत आहे ना, म्हणजे आपण जरा जाडसर दळली आहे. तर आता ही कशी करायची आहे पहा. हे पहा, तुम्हाला दिसतंय, मी असं पहिले सगळीकडे लावून घेतली. आणि जरा कमी वाटलं तर दुसरं अजून साल आपल्याकडे शिल्लक आहे. तर हे पहा, असं थोडासा किंचित दाब देऊन तुम्ही दोन्ही गालवांवर असा त्याचा छान मसाज करा. बघा, ह्याच्यातनं तुमची जी डेड स्किन असते की नाही, ती ही डेड स्किन निघून जाते. ही डेड स्किन निघून जाते. आणि मग तुमच्या त्वचेला जो आपण नंतर हे करतो की नाही, मसाज करतो, तर तो आतपर्यंत तुमचा पोचतो. तर असं तुम्ही ह्याला छानपैकी मसाज करा. बघा, मानेलासुद्धा करा. आणि इथे बघा, आपल्या मानेला आता मी इथे म्हणजे तुम्ही काय करा, मोठ्या गळ्याचा ब्लाऊज वगैरे घाला आणि मग करा. तर तुमचे बघा मानेला इथे काळं होतं, म्हणजे आपल्या गळ्यात घालून घालून इथे काळं होतं घामाने. तर ह्या म्हणजे केळाच्या साली आणि पिठी साखरेने अगदी उत्तम स्क्रब होईल तयार. तर तो सुद्धा तुम्ही इथे घासा बरं का, असं अगदी मोठ्या गळ्याचं हे घालून आणि व्यवस्थित असं घासून घ्या. आणि 1-2 मिनटं त्यानं तुम्ही असं मसाज करा. बघा, हे बा, दिसतंय तुम्हाला, डोळ्याच्या अगदी जवळ असा केला, अलगदपणे करा. हां, डोळ्याच्या इथे करा, म्हणजे इथली जी डोळ्याच्या खालची जी डेड स्किन आहे ती पण निघून जाईल. काही ह्याच्यामध्ये आपण केळ खातो की नाही, फक्त ज्यांना केळाची ॲलर्जी आहे त्यांनी मात्र थोडंसं आधी टेस्ट करून बघा. कारण जे आपण पोटात आपल्याला जे चालतं तेच आपल्या त्वचेवर चालतं. हे आधी पहिले अंडरलाईन करून ठेवा. आपण कुठले कॉस्मेटिक खाऊ शकतो का, नाही, मग त्याचे आपल्याला आत्ता तुम्हाला नाही जाणवणार, पण काही वर्षांनी त्याचे दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतात. तर अजून मी थोडीशी ह्याच्यावर, हे पा, मी अजून ह्याच्यावर थोडीशी साखर हे करते. आणि मी अजून परत ह्याच्यावर आता या डोळ्याच्या इथे, हे पहा, अलगद हाताने, डोळ्याच्या जवळ अलगद हाताने करा. आणि गालाच्या इथे, हनवटीवर, नाकावर, इथे बऱ्याच जणांना ब्लॅक हेड्स येतात, तर ते सुद्धा असे तुम्ही या स्क्रबनी काढू शकता. हे पहा, असा मी छानपैकी 1-2 मिनटं छान असा या केळाच्या सालीचा मसाज केलेला आहे. दिसतंय तुम्हाला? तुम्हाला करता करताही लगेच जाणवेल. आणि हा केळाच्या सालीने आपल्याला इतकं शांत, म्हणजे ना, त्वचेला एकदम गारवा मिळतो. तर आता उन्हाळ्याच्या दृष्टीत तर म्हणजे खूपच, उन्हाळ्याच्या दिवसात तर खूप उपयोगी आहे हे असं.
तुम्हाला वाटलं की हे पहा आता जे सालीला लागलेला जो गर किंवा काय म्हणतात त्याचं जो एक असा थर असतो तो बघा आता निघून गेलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर अजून असं वाटत असेल तर तुम्ही अजून एक साल घ्या आणि फिरवा. अगदी छान 2 मिनटं छान मसाज करा. थोडंसं थांबा, अगदी 2-3 मिनटं थांबा, अगदी 10 मिनटं थांबायला पाहिजे असं नाही. आता आपल्याला ह्याच्याकडे वळायचं आहे. केळाचा पल्प कसं हे असतो, लगदा कसा करायचा. आणि मगाशी मी एक तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना लव असते, खूप बऱ्याच जणांना चेहऱ्यावर लव असते, त्यांनी साखरेच्या ऐवजी ही मसूर डाळ आहे की नाही याचं असं मिक्सरवर थोडासा रव्यासारखं करून घ्यायचं आणि तो फिरवा चेहऱ्यावर. मसूर डाळीमध्ये एक गुणधर्म आहे की ज्याने तुमची लव हळूहळू कमी कमी होत जाते. थोडंसं सातत्य ठेवा हे करण्यामध्ये आणि तुमची काही दिवसांनी आलेली इथे लावली अप्पर लिप्सला येतात किंवा जे लव येते चेहऱ्यावर नको तिथे लव येते तर ती सगळी तुमची निघून जाईल. तर इथेसुद्धा तुम्ही असं मसुरीच्या डाळीचं पीठ घेतलं म्हणजे पिठी साखर हे घेतलं तरी चालेल आणि स्पेशली लवसाठी तुम्ही मसुरीच्या डाळीचं पीठ घ्या. म्हणजे पीठ म्हणजे रवा घ्या. तर असा हा सगळा माझा छानपैकी क्लिन्सिंग झालेला आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यात फरक पण बघू शकता. आता मला काय करायचं आहे तर केळ मी अर्ध करून ठेवलेलं आहे. हे पहा, हे असं केळ मी मगाशी घेतलेलं आहे. अर्ध पण लागत नाही पण आपण घेतलेलं आहे. तर आता हे केळ मी असं छान बघा, केळ अगदी मऊ असतं, काही मिक्सरला काढायची काही गरज पडत नाही बरं का. हे पहा, हे मी मुद्दामून ट्रान्सपरंट काचेच्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला दिसेल. आणि एक लक्षात ठेवा बरं का, जेव्हा आपल्याला करायचं आहे ना तेव्हाच हे लगेच करायचं बरं का, की असं केलं आणि करून ठेवलं असं नका करू, कारण केळ लगेच काळं पडतं. तर हे पहा, मी असं एकसंध छान असा हातानेच त्याला चुरते आणि छानपैकी असा लगदा करून घेते बघा केळाचा. आणि केळामध्ये एक केळ जे आहे ते स्वस्त मस्त 12 महिने उपलब्ध असलेलं हे फळ आहे आणि आपल्या त्वचेसाठी आपल्या निद्रानाशासाठी याच्यामध्ये झिंक भरपूर आहे. त्यामुळे झिंक आहे, मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियममुळे आपल्याला छान झोप लागू शकते. त्यामुळे हे असं छानपैकी मसाज करा. उरलेलं केळ छानपैकी खाऊन घ्या आणि छान शांतपणे झोपा आणि मग अगदी तुम्हाला त्या दिवशी खूप फ्रेश वाटेल बघा. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं छान ग्लो येतो. हे बघा, असं मी केळ हा लगदा केला आहे. आता ह्याच्यामध्ये मला काय घालायचं आहे तर मध घालायचं आहे. तर मी मध, हे पहा, हे मध आहे. मी छोटीशी बाटली आणून ठेवते, म्हणजे काय आणते मोठी आणि मग छोटीशी काढून ठेवते, कारण काय होतं हँडलमध्ये वगैरे थोडंसं हँडलिंगमध्ये वगैरे सांडू शकतं, म्हणून मग मी काय करते छोट्या बाटलीत काढून ठेवते. तर हे पहा, हे मध आहे. मी साधारण एक अर्धा ते पाऊण चमचा हे पहा याच्यामध्ये घातला. दिसतंय तुम्हाला? हे पहा, मी ह्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा मध घातलं आणि आता ह्याच्याने तुम्हाला खूप छान असा मसाज करायचा आहे. तर आपण ह्याचा कसा मसाज करायचा ते सांगते. अपवर्ड डायरेक्शनने कधीसुद्धा मसाज करताना अपवर्ड डायरेक्शनने करायचा. आता हे पहा, मी मध घातलेलं आहे. छानपैकी परत आपले हात आपण छान स्वच्छ धुवायचे. आपण काही फॉरेनर नाही आहे त्यामुळे अगदी काट्या चमचा पाहिजे अशातला भाग नाही. मस्तपैकी असं छानपैकी चुरून घ्या आणि छान असा लगदा बघा, एकसंध एक जीव झाला आहे बा, दिसतंय? तर ह्याच्यामध्ये मध आणि केळ छानपैकी असं एकमेकांमध्ये ते एकत्र झाल्यावर त्याचे गुणधर्म वाढतात. मधामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणतात की तुमची जी त्वचा निर्जीव होते किंवा आतनं त्याला आर्द्रता कमी पोचते, तर मधामुळे ह्याला खूप आपल्या त्वचेला तजेला येतो. मधामुळे आपल्या त्वचेला छान तजेला येतो. तर मध हा एक मोठा इन्ग्रेडियंट आहे आणि तो अगदी अर्धा चमचा लागतो. तर साधारण हे सगळ्याचं मिळून कॉस्ट जर काढलं तर तुम्हाला 10 रुपयेसुद्धा येत नाही. मी मागे व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला, त्याच्यात सांगितलं होतं की 50 रुपयात फेशियल करा. तुम्ही ते केलेलं आहे. बऱ्याच जणांचा मला छान त्याच्यावर येत आहे अभिप्राय की आम्ही केलं खूप छान. असं अगदी छानच आहे, खरंच छान आहे. पण अजून आपल्याला काय असतं, केळ 12 महिने घरात असतं, सहज उपलब्ध आहे, आणखीन स्वस्त. तर असं करून बघा. समजा तुम्हाला हे म्हणजे केळ जर लावायला मिळालं नाही तर तुम्ही काय करा, केळ जर खाल्लेलं असेल तर त्याच्या सालीने जस्ट नुसतं तुम्ही स्क्रब केलं ना तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे, तुम्ही बाहेर जाता धूळ बसते चेहऱ्यावर प्रदूषणामुळे वगैरे, तर ती सगळी निघून जाईल आणि तुमचा चेहरा खूप ताजा तवा दिसेल. आता बघा मी आता हे पहा इथे दिसते तुम्हाला असं बघा. आधी मी थोडंसं ना असं लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी बाहेर. हे पहा दिसतंय? हे पहा मी असं कपाळावर लावून घेतलं. हे पहा, आणि खालती एखादा तुमचा ड्रेस खराब होऊ नये म्हणून एखादा जुना टॉवेल घ्या बरं का, कारण थोडंसं सांडू शकतं आपल्याला हातात आपल्या ह्याच्यापर्यंत
तर म्हणजे ड्रेस खराब व्हायला नको म्हणून ही टीप देते आहे. हे वा, हे मी आधी असं लावून घेतलं बऱ्यापैकी मी असं छानपैकी. आणि केळ कसं गुळगुळीत असतं त्यामुळे छान अगदी लगेच पसरतं. हे पहा हं. आणि डोळ्याच्या खाली पण लावा, अगदी काही अपाय याच्याने होत नाही. तर आता कसं करायचं हे पहा. हां, आता हे माझं सगळ्या चेहऱ्यावर लावून झालेलं तुम्हाला दिसतंय ना माझा चेहरा. आता काय करा, 2 हातालाही सुद्धा थोडंसं, हातामध्ये सुद्धा थोडंसं असं हाताला लावून घ्या. आणि हे पहा असं, आणि अगदी असं छान फिरवा. इथे घालायच्या इथे एक 10 वेळा तरी फिरवा. असं 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 असं. हे पहा हां. नंतर हे इथे हे पहा, ही लाईन्स उमटतात तर त्या लाईन्स जाण्यासाठी सुद्धा अशा हे पहा ताणा आणि इथे इथे दाब द्या. आणि खूप छान गुळगुळीत असल्यामुळे ना हात इतकं छान, म्हणजे अगदी क्रीमपेक्षा ह्याच्यात खूप छान फिरतो बरं का. हे पहा हं. हे असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवा. नंतर हे पहा असं इथून अपवर्ड दिशा करा, नाकाच्या इथे न्या. इथे असं असं. आता मी डोळे बंद करते हां. आणि डोळ्याच्या भोवती आपण हे जे 2 बोटं आहेत की नाही, खूप हाताचा दाब देऊ नका, डोळे नाजूक आपला अवयव आहे. तर ह्या 2 बोटांनी हातामध्ये परत तो थोडासा पल्प घ्या आणि डोळे बंद करून असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असा मसाज करा. हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हां, परत उलटं फिरवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं. आता खूप जणांच्या वयाप्रमाणे या भुवया खालती म्हणजे पफी आईज होते. इथे सुद्धा तुमचे सूज असते किंवा हे ज्या भुवया अशा त्या खालती पडल्यासारख्या वाटतात. तर तो पडू नये म्हणजे असं ते आपलीतली स्किन जी आहे, ही जी त्वचा आहे ही टाईट होण्यासाठी आता परत आपण भुवयांचा मसाज करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हे असं इथे इथे गोल फिरवा. म्हणजे इथून जे तुमचे लाईन्स हे पहा, इथे हसल्यामुळे ना बऱ्याच इथे जे येतात ना, हे इथे असं गोल फिरवा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत उलटं फिरवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला बऱ्याच जणांना असं वगैरे बघायची सवय असते. या इथे लाईन्स येतात त्या आपल्याला घालवायच्या आहेत. इथे असा मसाज करा 1 2 3 4 5 7 8 9 10. 1 2 थोडंसं किंचित इथे तुम्ही थोडा दाब देऊ शकता. हां, तर थोडासा इथे दाब द्या करताना. हे पहा हे पहा असं गोल 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 असं. याच्यामुळे ह्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं चेहऱ्यावर असं. आणि चेहऱ्याला परत एक छान म्हणतात ना तजेलदारपणा येतो. हां, आता परत हे आता काय झालं, मी हे केलं आपलं हा जो थर दिला आहे त्याच्यावर अजून एक थर द्यायचा. अजून एक थर द्यायचा. थोडासा हा सुकत आला आहे तर आपण अजून एकदा थर द्यायचा ह्या सगळ्याच ह्याच्यावर. हे पहा मी आता परत घेते आणि हे पहा परत मगाशी सांगितलं तसाच इथे परत असा मसाज करा. जेवढा तुम्ही मसाज ना बघा इथे असं डबल असं होतं, जाड जाड मान होते, त्यांच्यासाठी हा मसाज खूप आहे. बघा छान असा मसाज करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हां, नंतर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे इथले ज्या लाईन्स आहेत ना त्याच्यासाठी आपल्याला हे असं वरती ही त्वचा अशी वरती खेचायची. तर असं करा. 2 लेयर झाल्यावर थोडंसं थांबा आणि शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही थोडं आडवं पडा आणि परत एक अजून लेयर लावा आणि थोडा सुकू द्या. मध आणि काळकेळ सुकल्यावर तुमची जी लुलूच झालेली त्वचा असते की नाही तर ती घट्ट होते.
आणि परत तुम्ही जे थोडंसं वयापेक्षा मोठं दिसता किंवा म्हातारपणाकडे झुकलेलं दिसतं आपलं, म्हणजे मी पण त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जसं नाही, आपलं वय झालं की ते दिसणारच आहे. तर थोडंसं झोपून तुम्ही थोडासा जो उरलेला केळाचा आहे ना, तो अजून एक थर द्या, छानपैकी सुकू द्या, एक 10 मिनटं जाऊ देत, 10 ते 15 मिनटात सुकेल हे, आणि नंतर गार पाण्यानं धुवायचं आहे आपल्याला. आता उरलेला हा जो आहे तो हाताला लावून टाका. आपल्याला काही वाया घालवायचं नाही, अजिबात नाही. हाताला लावलं तरीसुद्धा तेवढंच हातसुद्धा छान दिसतील आहे. हे ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आठवड्यात 2दा कराच, आत्ता उन्हाळ्यात तरी. खूप आहे इतकं मला असं छान असं म्हणतात ना, सुदिंग असं म्हणजे अगदी छान असा चेहऱ्याला गारवा वाटतो केळ आणि मधाच्यामुळे. तर तुम्ही हे नक्की करा. आणि अगदी पाव पाव हे बा मला दाखवू का केळ किती शिल्लक आहे बघा. मी 2दा हे करून सुद्धा एवढं शिल्लक आहे. त्यामुळे अगदी पाव केळ लागतं आणि थोडंसं मध, अर्धा चमचा मध लागतं. तर आता मी हे धुते, थोड्या वेळ वाळू देते आणि मग तुम्हाला धुतल्यावर माझे रिझल्ट्स दाखवते की आपल्याला किती ह्याचा फायदा झालेला आहे. हाताला पण मी लावते आणि तुम्हाला नंतर हे धुतल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. हे मी आता धुतलं, म्हणजे जवळपास मी 10 ते 15 मिनटं छानपैकी सुकू दिलं आणि छान आता मी गार पाण्याचे असं हापकारे घेतले आणि धुतलं बघा. तर धुताना सुद्धा खूप असं खसखस धुऊ नका, पुसताना सुद्धा असं खूप घासून पुसू नका, असं टिपा. तुमचे छानपैकी असं नॅपकिननी असं हे टिपा छान. हे पहा, हे पहा माझे हात सुद्धा तुम्हाला मगाशी मी उरलेलं काय केलं होतं माहिती की मी हाताला लावलं होतं, दिसतंय तुम्हाला हात सुद्धा माझे असे छान म्हणजे शायनिंग दिसायला लागले. काय करतो बघा, वाया घालवायचं नाही, वाया घालवायचं नाही. तर हे असं इथे लावून टाकायचं काही आपल्याला छान बघा. ह्याच्यामध्ये म्हणजे हातामध्ये सुद्धा अगदी लक्षणीय फरक पडला. हे पहा आपले हात नाही तर इथे खूप बऱ्यापैकी म्हणजे उन्हात गेल्यामुळे काळे होतात, तर ते थोडेसे उजळले. अगदी खूप असे गोरे नाही होणार हे, पण रोजच्यापेक्षा आपले उजळतात आणि तजेला येतो, मुख्य तजेला येतो. हे बघा, हं. दिसलं तुम्हाला? दिसतंय माझ्या चेहऱ्यातला फरक? छान दिसतोय ना? म्हणजे छान दिसण्यापेक्षा मला खूप माझं आतनं मला खूप फ्रेश वाटते. माझ्या आतून मला चेहऱ्याला खूप असा गारवा मिळाला, कारण आता बऱ्यापैकी उकाडा जाणवतोय आणि त्याच्यामुळे. आणि आता मी मध आणि केळीने इतका छान असा गारवा मिळाला आणि खूप स्किन माझी अशी खूप मुलायम वाटते आहे. तर तुम्ही हे करून बघा आणि मला रिझल्ट परत येऊन कॉमेंट्समध्ये सांगायचे बरं का. आणि अगदी म्हटलं ना मगाशी मी 10 रुपयेसुद्धा खर्च नाही, तेव्हा नक्की करून बघा. आणि तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी तुम्ही वारंवार केलं तरी चालेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.